अंकुश येस डाव्या हाताचा असणारा अंकुश. सचिन तेंडुलकर हा डाव्या हाताचा. तुम्हाला बोलणाऱ्याला वेळ लागले काय पण खेळताना तो उजव्या हाताने खेळला. हाही डाव्या हाताचा हो बाळासाहेब. आणि पुन्हा एकदा झेल आला बोले तसं चाले त्याची वंदावे पावले जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे टाकीचे गाव सोसल्याशिवाय कळत नाही. गणेश सरांनी बोलावून पुन्हा कॅच घ्यावा. पुन्हा 100 रुपयाचे पारितोषिक आले. दादा लॉटरी काय दादा दादा डीए दादा. आणि बीसीसीचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना सुद्धा दादा म्हणलं जातं. ते डाव्या हाताचे गोलंदाज डाव्या हाताचा. 8 जुलै हो सौरव गांगुलीचा जन्म झाला ती तारीख होती 8 जुलै. पाहूया खेळाडू मात्र अविनाश मात्र मैदानाच्या आत. मेष राशीचा खेळाडू अविनाश. आता नाश काय होणार आहे. हो अविनाश स्वस्तात बाद. हॅट्रिक चान्स. काय नाव माननीय श्री विठ्ठलजी बडे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 200 रुपयाचे बक्षीस आले जर हॅट्रिक घेतली तर. शेंडगे पाटील मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहिलं शिरूरकरांच्या हातामधून सामना निसटलेला आहे. मित्रांनो आमच्या अमजदभाई आहेत अमजदभाई पठाण हे शिरूर नगरीमध्ये खेळायला येतात. आयडॉल असतात. ज्यावेळी मी पुण्याची स्पर्धा करून आलो मला कळालं अमजदभाई शिरूरमध्ये आलेत. खास या माणसासाठी मी शिरूरमध्ये थांबलो. आणि समोर कोण खेळाडू होते काल जे हरले ते होते. जमा करायचं त्याशिवाय पुकारलं जाणार नाही. आणि जर बक्षीस मारलं नाही ते बोलतोय त्याला भेटणार का. आपल्या मागे एक चित्रपट असतो गाणं दुसरं म्हणत असतं नाचतं वेगळंच. मग पडद्यामागचा कलाकार हा कॉमेंटेटर असतो. ध्यानात ठेवा. षटकार मारला तुम्ही किती पैसे सोडता बोलणारे मेलं ना दिवस. चला आज हे खेळाचा समाचार. हो आणि हेच खेळाडू म्हणत होता ह्या खेळाडूला पाठीमागं का ठेवलं होतं कारण हिटर बॅट्समन आहे. राहुल आणि निखिल लेग बाईज. राहुल आणि निखिल हे क्रिकेटमध्ये खेळणारे दोन बंधू. निखिल हा पिचवर खेळत असतो. राहुल हा महाराष्ट्राच्या टेनिसमध्ये मोठं नाव आहे. आज काय होणार आहे सामना निसटलाय. सामना हळूहळू चाललाय तो घरामध्ये दादांच्या घरामध्ये अर्थात टाकळी मानूरच्या घशामध्ये. सुंदर फटका. एक धाव बनवली गेलेली आहे. आणि दाखल धावसंख्या आकार घेते 29. सर्वांच्या मदतीला धावणारे आणि सर्वांचे आदरवाढ असंच पाथर्डी पंचायत समितीचे युवा नेतृत्व आणि सभापती माननीय श्री गोकुळ भाऊदौंड साहेबांचं आगमन झाले. त्यांचं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन. आणि पाहता पाहता सेमी फायनलचा पहिला सामना संपलाय. चला दादा मी सांगितलं दादा बक्षीस आलेले. आता मला माहित होते ती कोणाला सांगणार. चला नाणेफेकीसाठी चला.